सरकारने या अगोदरचे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम 2011 मागे सारून नवीन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 बाबत अधिसूचना काढली आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल केंद्रीय राज्यमंत्री यांनी सांगितले की प्लास्टिक पिशव्यांची किमान जाडी 40 मायक्रॉनवरून 50 मायक्रॉन इतकी वाढवली आहे. त्यांनी सांगितले की दररोज 15,000 टन प्लास्टिक कचरा तयार होत असून त्यापैकी 9,000 टन कचरा गोळा केला जाऊन प्रक्रिया केली जाते, तर 6,000 टन कचरा गोळा केला जात नाही. नगरपालिका हद्दीत लागू असलेले नियम आता सर्व गावांमध्ये विस्तारित केले आहेत. मंत्री म्हणाले की नवीन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम सर्व कचरा व्यवस्थापन नियमांच्या सुधारणेचा एक भाग आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाबाबत आमच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन साध्य करण्यास मदत होणार असून स्वच्छता ही आरोग्य आणि पर्यटन यांचे सार आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम कचरा गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांची किमान जाडी 40 मायक्रॉनवरून 50 मायक्रॉन वाढवणे. परिच्छेद या नियमांची प्रयोज्यता नगरपालिका हद्दीतून ग्रामीण भागापर्यंत वाढवणे, कारण प्लास्टिक ग्रामीण भागातही पोहोचले आहे. परिच्छेद कचरा उत्पादित करणारे आणि निर्मिती करणारे या दोघांचीही जबाबदारी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये निश्चित करणे आणि उत्पादकांच्या वाढीव जबाबदारीसह प्लास्टिक कचरा उत्पादक आणि निर्माते यांच्यासाठी कचरा परत गोळा करण्याची पद्धत लागू करणे. परिच्छेद कचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापित करण्यासाठी उत्पादक, प्लास्टिक पिशव्या, बहुस्तरीय पॅकेजिंग आणि ते विकणारे विक्रेते यांच्याकडून नोंदणीपूर्व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन शुल्क गोळा करणे लागू करणे. परिच्छेद भारतीय रस्ता काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कचऱ्यांच्या फायदेशीर वापरासाठी रस्ते बांधणीत प्लास्टिक कचऱ्याच्या वापरास प्रोत्साहन देणे किंवा ऊर्जा पुनर्प्राप्ती आणि कचरा विल्हेवाट मुद्द्यावर विचार करणे, कचरा निर्माण करणाऱ्यांवर अधिक जबाबदारी सोपविणे, जसे की स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेली वापरकर्ता शुल्क भरणे, संस्थात्मक निर्माते आणि इव्हेंट आयोजकांकडून कचरा गोळा करणे आणि हाताळणी सर्व प्रकारच्या उपयोगात प्लास्टिकला संपूर्ण पर्याय आजपर्यंत सापडलेला नाही.